भूकर्मापक या पदासाठी जी भूमी अभिलेख विभागामध्ये वॅकन्सी झाली आहे त्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न बघा, सर्वे म्हणजे काय? सर्वे म्हणजे काय? ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे जमिनीचे मोजमाप करणे व माहिती संकलन करणे म्हणजे सर्वे होय. जे जमीनचे क्षेत्रफळ आहे, मर्यादा आहे आणि स्थानिक माहिती मोजण्याची जी प्रक्रिया असते त्याला सर्वे असं म्हणतात. सेकंड नंबरचा प्रश्न बघा, प्लेन टेबल सर्वेमध्ये कोणते उपकरण वापरले जाते? आता हा जो प्लेन टेबल सर्वे असतो त्यामध्ये कोणते उपकरण वापरले जाते असं विचारलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बघा, अलिडेड हे जे उपकरण आहे हे कोन व दिशा मोजण्यासाठी वापरलं जातं आणि याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर बी याचा राईट आन्सर आहे. कंपास सर्वेमध्ये कोणत्या प्रकारचा कोन मोजला जातो? कंपास सर्वेमध्ये ऑप्शन नंबर बी बघा, चुंबकीय कोन, मॅग्नेटिक बिअरिंग. कंपास सर्वेमध्ये चुंबकीय उत्तराच्या संदर्भात कोन मोजले जातात. ठीक आहे. नकाशावर दाखवलेली प्रमाणानुसार लांबी म्हणजे काय? नकाशावर दाखवलेल्या प्रमाणानुसार लांबी म्हणजे काय? तर स्केल म्हणजे जमिनीवरून अंतराचे नकाशावरील प्रमाण होय. 5व्या नंबरचा प्रश्न बघा, टोपोग्राफिकल सर्वेचा उद्देश काय असतो? टोपोग्राफिकल सर्वेचा उद्देश काय असतो? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बघा, भूभागातील उंच सकल भाग नोंदविणे. लक्षात ठेवा, भूभागातील उंच सकल भाग नोंदविणे हे टोपोग्राफिकल सर्वेचा उद्देश आहे. चेन सर्वे पद्धतीचा मुख्य दोष कोणता? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, अडथळ्यामुळे अचूकता कमी होते. अडथळ्यामुळे म्हणजे झाडं, दगड यासारखे अडथळे असतील तर चेन सर्वे अचूक राहत नाही. जमिनीच्या सीमारेषा ठरवण्यासाठी कोणता सर्वे वापरला जातो? जे आपल्या जमिनी आहे त्या जमिनीच्या सीमारेषा ठरवण्यासाठी ऑप्शन नंबर बी बघा, कॅडस्ट्रल सर्वे हा जो आहे तो वापरला जातो. जमिनीची मालकी व सीमा निश्चित करण्यासाठी केला जातो. बेसलाईन म्हणजे काय? आता बेसलाईन म्हणजे सर्वेक्षणातील मुख्य संदर्भ रेषा म्हणजेच बेसलाईन होय. ऑप्शन नंबर ए याचा राईट आन्सर आहे. तुम्हाला जर असं विचारलं गेलं की बेसलाईन म्हणजे काय, तर सर्वेक्षणातील मुख्य संदर्भ रेषा म्हणजेच बेसलाईन होय असं याचा आन्सर आहे. लेवलिंगमध्ये कोणते तत्व वापरले जातात? तर लेवलिंगमध्ये कोणते तत्व वापरले जातात? पाण्याची पातळी समान असते हे तत्व वापरले जातात लेवलिंगमध्ये. जमिनीच्या उतार मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? आपण ज्या जमिनीचा उतार मोजतो त्यावेळेला कोणते उपकरण वापरतात? तर अबनी लेवल जे आहे ते उपकरण वापरतात. कंटूर लाईन म्हणजे काय? कंटूर लाईन म्हणजे तर याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर ए आहे, समान उंचीचे बिंदू जोडणारी रेषा म्हणजेच कंटूर लाईन, जी समान उंची असलेले बिंदूंना जोडते. सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय देहरादूनला आहे. सर्वे ऑफ इंडिया हे जे मुख्यालय देहरादूनला आहे, लक्षात ठेवा. ऑर्थोफोटो मॅप कोणत्या तंत्रज्ञानाशी संबंधित आहे? ऑर्थोफोटो मॅप हे कोणत्या तंत्रज्ञानाशी संबंधित आहे? तर एरियल सर्वे उपग्रह सर्वेक्षणाशी संबंधित आहे. टोटल स्टेशनमध्ये कोणती तंत्रे एकत्र असतात? तर टोटल स्टेशनमध्ये कोणती तंत्र एकत्र असतात? तर ऑप्शन नंबर बी बघा, इलेक्ट्रॉनिक अंतरमापन व कोन मापन हे तंत्रे एकत्रित असतात. ठीक आहे. GPS मधील जीचा अर्थ काय आहे? GPS मध्ये जे जी दिलेला आहे त्याचा अर्थ काय आहे? तर ग्लोबल, आणि पीचा अर्थ आहे पोझिशन, आणि एसचा आन्सर आहे पोझिशनिंग आणि सिस्टम. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम म्हणजेच GPS होय. आणि त्याच्यामध्ये जर जीचा तुम्हाला अर्थ विचारला आहे तर ऑप्शन नंबर ए इथं राईट आहे, ग्लोबल. सर्वेक्षणातील चुका तपासण्यासाठी कोणती प्रक्रिया केली जाते? तर सर्वेक्षणामध्ये काही चुका झाल्या असेल हे तपासण्यासाठी ऑप्शन नंबर बी बघा, ॲडजस्टमेंट ही प्रक्रिया केली जात असते. ठीक आहे. 1 हेक्टर म्हणजे 4 किमी. 1 हेक्टर म्हणजे किती? तर 10,000 चौरस किमी म्हणजेच 1 हेक्टर होय. जमिनीच्या नकाशावरील उत्तर
दिशा नेहमी कुठे दाखवली जाते? जमिनीच्या नकाशावरील उत्तर दिशा ही नेहमी कुठे दाखवली जाते? तर वरच्या बाजूस दाखवली जात असते. भूमिमापनात बेंचमार्क कशासाठी वापरले जाते? भूमिमापनात बेंचमार्क कशासाठी वापरले जाते? तर ऑप्शन नंबर बी याचा राईट आन्सर आहे. उंचीची निश्चित माहिती मिळवण्यासाठी बेंचमार्क जे आहे ते वापरले जात असते. GIS म्हणजे काय? GIS म्हणजे जॉग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. GIS हे भूगोल विषयक माहिती साठविणे, विश्लेषण करणे व नकाशे तयार करण्यासाठी वापरले जाते. ठीक आहे, GIS अत्यंत महत्त्वाचा आहे. मोजपट्टीच्या एककात 1 मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात? तर 100 याचं राईट आन्सर आहे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होय. सर्वे प्लॅन म्हणजे काय? सर्वे प्लॅन म्हणजेच काय? तर सर्वेक्षणानंतर तयार केलेला नकाशा म्हणजेच त्याचा सर्वे प्लॅन होय. GIS मध्ये डेटा साठवण्यासाठी कोणत्या प्रकारची फाईल वापरली जाते? तर SHP शेप फाईल वापरली जात असते. ठीक आहे. टोपोशीट म्हणजे काय? टोपोशीट म्हणजे काय? तर याचं राईट आन्सर आहे भूभागाचा उंच खालचा नकाशा. टोपोशीट म्हणजे काय? तर भूभागाचा उंच खालचा नकाशा म्हणजेच टोपोशीट होय. टोपोशीट म्हणजेच टोपोग्राफिकल